रोग आला याच्यावर जेव्हा बसला महामारीचा गोळा. काय ग सारखे आगायला पळती? तुला झालंय काय तरी? ए बाई सारखे आगायला पळते. तो आता तरी जायला तर खायला नुसतं येऊ द्या येऊ द्या. खाऊ खाऊचा गुराळ केला तो. वर काल करू राहील पाय. अरे तू का म्हणतो आवाड करू राहिला? झालं काय तुला? मी आज 6 महिन्यापासून म्हणते मला दवाखान्यात नेतो, पार गोळा बस. तुला काय झालंय? तुला काय मटण काय तो आता तरीच नाही. कवा मटण खाते, कवा मटण खाते. माळ नाही दिसत. माळ काल घातली काल टाके टाकील. माळ नाही दिसत तुला. जा तो दुखायला लागले ना तू काल बरं मला बाळ आला होता. ती बाळ आरोग्य दिली तुला. ए बाई ग उद्या करू नको जरा. पार तुन झालं लय कठीण. भल्याच्या बापाला होऊ नये बाई मुळ्यात. मला काय देऊ लागला ए बाई इकडे ठेव. थोड्या वेळ ठेवते ना बाबा. तो अशी लात मारीन तर तिकडे पाडीन मी तुला. लय टोच सुटलं. काय काय होत? लय टोचत. काय टोचत नेमकं? लय दुखत. मोगरी येऊ का? तुला मोगरीनी कुठनं परवडन, पण तू दवाखान्यात न्यायला नाही म्हणून सुटला. बरोबर आहे ना ग. बरं ठीक आहे. तुला बऱ्याच वेळ मी रिपेअर करेल ना. काय मोगरी ना कुठून? तुला काही इलाज करायचा का नाही करायचा मला सांग. काय होतंय काय मला करायचं? रात्री सुद्धा 2 तास 2 वाजेपासून तर पहाटे 4 वाजेपर्यंत गार पाण्याच्या टापात बसेल होते. निवळ भाडका. हागायला गेलं तरी भाडका आणि मुतायला गेलं तरी भाडका. लय कठीण काम. मोडाच आहे काय? तेच कळा ना बाई. मोडाचं काच निसास फुन 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 चलत. लावलं काय मग दवाखाना नाही का? दवाखाने आहे पण म्हटलं जाते हो तिथं. बरं त्रास वाटत तरी रात्री तिला काय ते जनावरच्या गोळ्या तिथे. काय जनावर कोण माणसाला देत राहत का? एवढल्या मोठ्याल्या त्यांना आणखी जास्त उठला असं. तो मग त्यांना मला ती गोळी खायला लावली. मी त्या गोळीची साईज पाहिली. ती गोळी मी मागल उठली. मी म्हणले त्यांना फरक पडला. मला फोन करायचा ना. अशा घरच्या गोळ्या जनावर गोळ्या कुठून खात का? तुला सुट तरी राहते का? घरी काय झाले म्हणून उठला असतं ना. तू बायको जवळ का फोन लावतो. तुम्ही असे भांडणं करून काय उपयोग व्हायचा? लावू का? आजाचा गेला का दोघं नवरा बायको चाळीस वापरा परत माग काय होते काय पाहत सुद्धा. फोन लावायचा. काय झालं काय नाही. तुमच्या जवळ झोपू का मग आम्ही? अण्णा तुमचा भाऊ माक लक्ष द्याय ना. लय भाडका पेटला. हॅलो अरे डॉक्टर झोपले काय? फोन करून बसले ना. लावा फोन परत लावा. तू लाव रे फोन लाव. काय नाव आहे पण ते नाव लक्षात नाही. डॉक्टर नाव सांगा ना. मॅडम कोणत्या आहे? सीमा मॅडम आहे ना. सीमा बकोळा उपट सुंबे. उपट सुंबे मॅडम. हॅलो हॅलो. हा उपट सुंबे मॅडम आहे का? हो बोला ना. ते दुखू राहिलं त्यांचं मुळ्यात उठला ना. मुळव्यात उठला का? अचानक कुठला का? हा मळ्यात येतं का मग? हो येतो. जास्त लय दुखतं वाटतं. लय दुखतं वाटतं. आवाजच येऊ राहिला. या ना मग. आलो लगेच. आलो येतो लगेच. निघालो. हा निघालो रस्त्यात त्याची. हा लय दुखू राहिलं. काय वाटले रे? लगेच येऊ राहिला का? काम सोडून येतो म्हणे. ऐकलं वहिनीचा. रडू नका. आता राहिलेलं काय होईल? अवघडच झालं. दुखत असेल तिथं काय करतो? तुम्ही रात्री सांगायचं ना. गाडी करून नेला असतं ना. रात्रीला अहो मग दुखणं काय निम्म्या रात्री काय सकाळी काय? तुमचं दुखलं असतं मग. त्यांना बिलकुल मावा जीव नाही अण्णा. तुम्हाला काय सांगू. नुसतं फिरायला लागत आहे ना. लफडेबाज माणूस असला का बायको का लक्ष नाही देत. रात्री जर फोन केला असता तरी तुला म्हणलं रात्री वांग खाऊ नका ग. त्या वांग्याना उठाव केला. ऊन लय
आहे ना आता. उष्णता. लई. तुम्ही काय वांग खाता लय भडका झाला. अग ग ग ग ग ग. बोलू गाडी बोलू कोणाची गाडी आ, ताण बसायची पाय कुठे पेशंट आ, कोणते ते patient नाही, हे madam. patient आहे, बाळ आहे, काय हो? ते आहे का काय उरलं अग ग ग ग. रात्री भाऊ सारखे पळाते हागायला मॅडम पहा काय होतंय सारखं त्यांना. टोचत त्यामध्ये. काय होतं काय तुम्हाला सरकार इकडं काय इकडं मुळ्यात उठला. इतकं गायला बरं हातात पहा बरं. अहो, रात्रीपासून त्रास. चला मध्ये हम्म. चला घ्या मग तिला. काय असेल पहिले नसेल तपासा आमच्या देखत जे असेल ते काय कापूनच टाकू आहे की नाही? हा. नाही हो, पण आमच्या समोर तपासायचं. म्हणजे इथं काय कुठे होतं विचारा तुम्ही विचारा. लेडीज काय का तुम्हाला काय होतं विचारा ना. मॅडम बोला ना तुम्ही एकदा पहा बरं. नाही मध्ये जाऊन पाहू इथं उघडा कुठं पागणार आहे चला लवकर, मध्ये, उठा. चला. तुम्ही पहा. चला मॅडम नाही नाही नंतर तुम्ही जाओ तुम्ही सोबत. चार शिकते पहा ना तुम्ही. अहो, मध्ये ना. अहो बाबा ऐकले तरच होते बरं का. आता मग मध्ये नाही रात्री बसून तुम्ही चला. सोबत राहा, मी नवरा आहे रात्री- तुम्ही. अहो, ते अहो, मॅडमच्या तुम्ही नाही, पुढं. नाही, हात धरा, यांचा तुम्ही हात धरा. अगं, अहो, इतका? तुम्ही कुठं येताय? अहो ती बाय बायको आहे. मग बायको इथं मध्ये येणार आहे का? अहो, अहो, काय हात धरतो? वा मागा काय ती बाळा घाबरेल मध्ये अहो. येतं का? नाही घाबरत. आहे. अहो घाबरेल ती. अहो, नाही का? घाबरत आम्ही सरळ करू अरे तो का काय मा कधी पाहिलं नाही का काय. एवढं उपचारला बरं, पाहिला आम्ही दरवाज्यात राहतो. अहो तुम्ही इथं थांबा आम्ही लगेच अहो, जाऊ पण असं नाही ना आम्हाला. हळू 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 हा हळू चला मुलगा ते हा, चल झोपा खाली अहो, येऊ द्या ना आम्हाला. हा. अहो नाही नाही बाहेर नको हे करा बाहेर आलं पहा हा, झोप. अहो, मॅडम असं काय करू राहील. ऐक अहो तुम्ही लवकर वाटतं आहे ना लय वाटतं मॅडम आपण तुमच्या जवळ नाही काही काही नाही अहो, तुम्ही त्याला काय काय करू राहिले. लागतं? सांडच घ्या सीमा मॅडम सांडशी. सांडच घ्या हा चाकू घ्या सीमा ही बाई सांडशी सांडशीने काय करू आता आवाज बंद. आ. काय ठेवा? आवाज नाही करायचा आम्ही म्हणजे पहिल्यांदा माझ्या करतो. तोंड कुठे त्या काय काठी ना आणि पहिल्यांदा करतोय मुलगा काय म्हणते हा? पहिल्यांदा करतोय मुलगा पहिल्यांदा हा आज आमचं पहिलंच अग time आहे. ग ग ग ग ग ग ग ग. आवाज बंद. तुम्ही लय ओरडता बरं केवढं ओरडेल ए चालेल आहो ती सांडशी मध्ये घातली काय तुम्ही ऐक चाकू कुठे आहे ग चाकू का ना आता कापूनच घेऊ ना काय गोळ्या बाई ग तुम्ही तर म्हणले आता सांडशीने उपटीत होत्या काय वडून पाहिलं म्हणतो काय ऐक आम्हाला काय लागलं? बापरे. परत त्रास होईल का हो? ऐक झालं का नाही अजून नाही थोडं राहील थोडं बापरे कधी होईल आवरा ना नका लवकर रडू, नका रडू. करा ना लवकर आवरा ना पहिल्यांदाच आहे ना का आपलं हा बा आम्ही एक तर मुळातच ऑपरेशन लवकर पाहिलं आवरा ना ऐक अहो, थोडं राहील थांबून मॅडम काय हो? झालं झालं हा? झालं ठीक आहे कसं वाटलं का? कसं वाटलं? लय कठीण लय कठीण? लय त्याला भडका लय त्रास नका देऊ तुम्ही पण आता मग आता बरं होईल ना. लय भडका अगं बाई नुसतं रक्ताचं थारोळ व्हायचं ग बाई हागायला गेले आता नाही होते त्रास नाही 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 काही नाही आता हवाशीर बसा तुम्ही नाही. आम्ही पहिल्यांदाच केला आज. मी पहिल्यांदाच पाहिलं बाई पट्टी म्हणून. अहो आम्ही घरातले साहित्य घेतो सगळे हा? सगळे घरातले हे साहित्य बाई सांड चाकू काय बरं वाटत का? हा? ये. हो. हा? सांडा चाकू काय घेतलं अगं घरातल्या बाई. वस्तू कोण आमच्या तुम्ही हा. कोणला बोलावलं होतं सांडशिण्यांच्या का? बाई अहो आम्ही म्हणजे शिकाऊ उमेदवार आहे ना आताच आमचे आम्हाला घरोघरी आहो. जायला लावेल. तिनं चुलीतला पहिलाच चिमटा नाही का हा. त्या चिमट्यानं जागात आणून सांडशीनं मुळ्यात मग आवाज उपाटलं द्यायचा ना आम्हाला, आम्ही दारावर काय तू आहे ना? या बाईनं तुम्ही गागू नये म्हणून नुसतं तोंड जोडलं लाकडानं मावाला लाकूड होता अगं ग ग ग ग ग ग ग ग ग. पहिलेच पेशंट आहे हा तुम्ही तर म्हणे त्यांना फोन करा कस काय काय? आमचं पहिले पॅशन मुळातच मुलं त्याचं? हा मॅडम कुठे तुमच्या मोठ्या कोणते मॅडम गावाला जायले आम्ही दोघीच हा तर राधा मॅडम ते गावाला जाईल याच्या या आधी का काय कोणाला सिस्टर आहे का कंपाऊंडर आहे निसत्या आम्ही काय सलाईन लावत फक्त पण मग हो, आज पहिले देवा. पेशंट गेला आम्ही जमलं आपल्याला मग कोण मजा आली नव्हतं पण हा? जमलं? मग आता कमी झालं ना अरे तुमचं. रे रे रे. काय लफडं आता एक काम करा. काय तुम्ही? तुम्ही आणि त्यांना मोठ्या अहो, दवाखान्यात न्या. एवढाले 7-8 मोड हा. या असे त्यांनी ते काय काढ पण बरोबर मग बरणीत ठेवले मध्ये लय कठीण बाई सगळं नाही तुम्ही आता हा ते शिरपतराव जोडायची ना हम्म. काय जोडून द्यायचे म्हणजे ते याचं काढलं मुळात ते मुळात अरे डॉक्टर आहे का पण नेमकी शिरपत्राला सोडायचं. हा नर्से दोघी जणी त्या मॅडम आहे गावाला गेल्या अहो, आम्ही सलाईन लावतो आम्हाला काय माहिती त्याचं काय करते आम्ही घेऊन जाणार आहे. साहेब फोन आला पेशंट जाऊ नये म्हणून आम्ही इथं आलो. हा काय काय? मग त्यांची काळजी घ्या हा. आता फुटणार नाही परत. नाही आता काहीच नाही येणार कुटायला जागाच नाही ठेवली आता शांततेवर त्यांनी दवाखान्यात घेऊन जावं लागणार सगळं आम्ही काय आमचं दुकानच बंद
केलं त्यांनी डायरेक्ट जेसीबी ना गड्डे घेत्या का असंच गड्डे घेऊन त्याला काही त्रास नाही तुम्ही तेव्हाच सांगायचं ना मध्ये आला असतं ना आम्ही अहो, त्या बाईची हालत अहो काय त्यांनी मिरच्या कापायचा चाकू घेतला होता त्याला काय त्याला आग होत झाली सर त्या बाईची हालत हम्म. काय झाली तुम्हाला नव्हतं आम्हाला देखवत शिवाय असं पट्टी कुठं नाही, operation पुट्टी नाही. करते का? ती बाई नसते पट्टीने, घरात पळत पुट्टीने राहिली बारीक इकडून मीठ तिकडं. भरून बरोबर दिले आहे. आम्ही कसे दाबून धरले आम्हाला माहिती आम्हाला तर बोलायचं दोघायला का मुळात पाहिला अहो, एकटा नवरा पाहत नाही बळजबरी तुम्हाला बोलीला अजून तुम्ही नवीन निघले अहो एखादा कोंब जर दाताच्या मापाचा असलं तर मानावऱ्याला बसू द्या नाही पाहू माप एक घेऊ. दात नाही त्यांना नाही नाही हे फावड्या दाताच आहे एवढं एखादा नाही का दात असं चोपडाचा पाहू ना चिकनाचा. आता चेक करू आम्ही हं. जर असलं तर मग आणू द्या बसून एखादा मोड त्याच्या हा, तोंडामध्ये येतो आम्ही पेशंट आहे आम्हाला ते गाईचं मुळ्यात काढायचं मेडिकल द्या ना मग पाठवून. लय चला. दुखू राहिलं हा. लय दुखू राहिलं अहो, पण तेव्हा शिकेले का कोण तुम्हाला कळत नव्हतं का वहिनी? बाई मा अरे दुखणं तवाच बाता भाऊ करू नका बा ऑपरेशन सांगत होतो तोंडात हा? बोळा दिलं वळडू तोंडात राहिले बोळा घातला काही रे आता तुम्हाला घरात येऊन लोक असं कांड करून गेले तुम्हाला उमजाना आम्हाला येऊन द्या ना आम्हाला कसं काय दिसून दिलं? तुम्हीच फोन केला काय बाई बोला डॉक्टर त्या डॉक्टर व्यवस्थित ऑपरेशन करतील दादा माणसाला काल घेतील मध्ये ते बाई मी म्हणले मा आत्मा निघून जातो का काय आणि मी पाहून येतो बरं खरंच काय पाहता? दवाखान्यात येतो. चांगला डॉक्टर विचारून ये बरं एकदा सांगून पण येतो आज ना. ऑपरेशन झाले बरं दोन बाय आलते तुमच्याच होत्या का हा. म्हणून. नाही नाही मला दवाखान्यात घेऊन चला त्यांनी मीठ भरून दिलंय अरे, चला मग. मीठ चला, चला, चला. लय भाड- काचे पिकीच्या का काय ते कुठं? भडका पेटलंय भडका खारं पाणी निघेल बाई चला, गाडी काढू तुम्ही चला. ए भाऊ